हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी तुमचा मित्र समीर मोरे आणि तुमचं स्वागत करतो मोरिया प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला. तर आपण तुम्हाला आज इकोचं बेड मॉडिफिकेशनचा व्हिडिओ दाखवणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि अजून अशाच नवीन नवीन अपडेट आणि इन्फॉर्मेशनसाठी कनेक्टेड राहा. थँक्यू, धन्यवाद. फायनली आपण आता बेड बनवायची तयारी चालू केलेली आहे. आपण हा पीस कटिंग करून घेतलेला आहे याच्या मापात आणि आता आपण वेल्डिंग करतोय. अशा प्रकारे आपलं वेल्डिंगचं काम चालू झालेलं आहे गाडीचं सोफा कम बेडचं. ही आपली फ्रेम बनते गाडीची. तर आता आपण वेल्डिंगचं काम चालू केलेलं आहे. बॉक्स फ्रेमचं वेल्डिंग चारी साईडने वेल्डिंगचं चालू केलेलं आहे. वेल्डिंग मारतोय आपण चारी साईडने आणि एक बॉक्स फ्रेम बनवून घेत आहे. तर चारी साईडने तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण टाके मारत आहोत. अशा प्रकारे आपण फ्रेम बनवून घेतली. आपण 4x2ची फ्रेम बनवून घेतलेली आहे. बॉक्स फ्रेम जी लांबी 4 फूट आणि उंची 2 फूट अशा प्रकारे आपण बॉक्स फ्रेम बनवलेली आहे. फ्रेंड, तर आपल्या गाडीचा तुम्ही बघू शकता फ्रेम, जी बेडची फ्रेम आहे ती रेडी झालेली आहे. तर फ्रेम आपली जरा इथे आपल्याला अडचण करत होती. इथे थोडं वरती भाग आहे, त्याच्यामुळं फ्रेम आपण वरती न करता आपण अशी क्रॉस फ्रेम केलेली आहे आतमधनं. हे बघा, हे सगळं डोकं आमच्या राजेश मोरेचं आहे. त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तुम्ही फ्रेम कशी बनवली हे बघू शकता. आतमधनं फ्रेम बनवली आपण खालच्या साईडने आणि फिटिंगसाठी आपण जो हलावं नाही म्हणून इथे आपण स्क्रू दिलेले आहेत. दोन्ही साईडला पण तुम्ही बघू शकता. त्या साईडला पण आपण 2 स्क्रू दिलेले आहेत, जेणेकरून फ्रेम आपण किती जरी लोड टाकला किंवा किती जरी फ्रेम हलणार नाही, आपली बॉडीप्रमाणे फिट बसून जाईल. किती माणसं बसली लोडिंग असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, आपण सी चॅनलचा पाईप वापरून ही फ्रेम बनवलेली आहे आणि तिची अशी फिटमेंट आलेली आहे. आता याच्यावर आपण लवकरच फ्रेमिंग आणि कुशनिंगचं काम करणार आहोत. वुडनचं फ्रेम बनवणार आहोत आणि त्याच्यावर कुशनिंग करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण इथं बेड तयार करणार आहोत. लवकरच पुढचा व्हिडिओ. आता आपण आपल्या फ्रेमला पेंट करून घेतलेलं आहे. ब्लॅक ऑइल पेंट वापरलेलं आहे आपण याच्यासाठी. आपण आपल्या वुडन प्लायची कटिंग चालू करत आहोत. आता तुम्ही बघू शकता आपण तर यासाठी आपण वुडन प्लायचे 2 पीस कटिंग करून घेत आहोत. जे 4x2 असे 2 प्लाय आपण कट करत आहोत. हे तुम्ही तुमच्या जवळच्या फॅब्रिकेटरकडून हे असे फोटो व्हिडिओ दाखवून त्याच्याकडून असे करून घेऊ शकता.
आणि त्यांना एक साईज सांगितल्यावर त्यांना आपलं प्रोडक्ट सांगितलं तर मग ते तुम्हाला अशा प्रकारे कटिंग करून देतील. आपण आपले प्लायचे कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रूच्या सहाय्याने त्याला जॉईंट करून घेत आहोत. एका फळीला एका प्लायला आपण 4 ते 5 स्क्रू फिटिंग करून घेत आहोत. हे काम करताना तुम्ही एखाद्या प्रोफेशनल माणसाकडूनच करून घ्या, प्रोफेशनल फॅब्रिकेटरकडूनच करून घ्या, जेणेकरून तुमच्या यामध्ये काही चुकी होणार नाही आणि तुम्हाला परत त्याचं काही काम करावं लागणार नाही. आपण आपली गाडी इथेच घेऊन आलेलो आहे, कारण तर जर आपल्याला काही माप घेण्याची किंवा साईज घेण्याची गरज लागली तर इथल्या इथे आपल्याला हे करता येतं. तुम्ही बघू शकता आता बिजागडीवर आपण स्क्रू लावून घेत आहेत आणि बॉडी फ्रेमला कनेक्ट करत आहोत. इथे आपल्या बॉडीप्रमाणे आपली चेसी वेल्डिंग फ्रेम बनवलेली आहे, त्याच्याप्रमाणे आपण इथे बिजागड्या लावत आहोत आणि तुम्ही बघू शकता याची फिटमेंट कशी केली जाते आहे. आपण इथे 4 बिजागड्या यूज करत आहोत आणि त्या बॉडी फ्रेमला कनेक्ट करत आहोत. आपण इथे आपल्या लोकल फॅब्रिकेटरकडून हे करत लोकल मार्केटमध्ये करत असल्यामुळे पाठीमागे खूप असं नॉईस असल्यामुळे हा एक्सटर्नल व्हॉईस आपण रेकॉर्ड करत आहोत. आता आपण आपल्या प्लायची ग्राइंडिंग करत आहोत. जिथे कॉर्नर पॉईंट आहे तिथे आपण ग्राइंडरच्या मदतीने ही प्लाय ग्राइंड करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला कोणताही दुखापत होण्याची शक्यता असेल ते होऊ नये किंवा आपलं जे फॅब्रिक आहे तो फाटू नये, त्यासाठी आपण इथे प्लाय ग्राइंडिंग करून घेत आहोत.
तर आता आपण आपली प्लाय 2 पीसमध्ये कटिंग करून घेत आहोत, कारण आपला जो बेड सिस्टम आहे तो 2 पीसमध्ये 2 पीसमध्ये आहे. म्हणून यासाठी आपण आता आपली जी प्लाय आहे फ्रेम आहे ती आपण 2 पीसमध्ये कट केलेली आहे, जेणेकरून आपला बेड हा 2 पीसमध्ये आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आता आपण आपली फ्रेम कट केलेली आहे. तुम्ही बघू शकता ही 2 पीसमध्ये आपली आपण फ्रेम कट केलेली आहे. आणि आता आपण त्याची सायझिंग घेत आहोत कुठे बसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि आता याला आपण बॉडीला अटॅच करत आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन्ही प्लाय कमी झालेले आहेत. जी आपली वरची प्लाय आहे ती आपल्याला बसण्यासाठी अटॅचमेंट आहे, आणि ज्या खालच्या आपल्या 2 प्लाय आहेत तुम्ही बघू शकता एवढी थिकनेस आपली वाढलेली आहे 2 प्लाय बसवल्यानंतर. आणि अशा प्रकारे आपली ही बघा प्लाय तुम्ही वरती केल्यानंतर इकडनं खाली ही आपली बेडची प्लाय झाली. अशा प्रकारे आपण 2 पीसमध्ये 2 कटिंग पीसमध्ये हे केलेलं आहे. ही प्लाय अशी इकडे ओपन करायची आणि त्याच्यावर हे बसण्यासाठी आपले सिटिंग. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे आपला उरलेला बेडचा सेटअप. त्यासाठी आपण आपली फ्रेम रेडी केलेली आहे. आपले कुशन्स फोम ही रेडी आहे. तर आता आपण बेड बनवायला सुरुवात करूया. नेक्स्ट पार्ट लवकरच फ्रेंड्स. थँक्यू. आणि ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन इको अपडेटसाठी कनेक्टेड राहा. थँक्यू.